नमस्ते मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या होणाऱ्या 22 जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सुधाने घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये तिने आनंदी आणि आनंदीच्या घरच्यांना सुद्धा बोलवलेले असते। त्यावेळेस सगळ्याच बायका तिथे हळदी कुंकवासाठी उपस्थित असतात। त्यावेळेस रेश्मा सुद्धा तिथे हळदी कुंकवाला आलेली असते। त्या क्षणी सुधा सगळ्या बायकांना असं सांगते की आज मी घरच्या सुनासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे। असं बोलता क्षणी लगेच आनंदी हळदी कुंकू लावण्यासाठी पुढे यायला लागते। त्या क्षणी लगेचच इकडे सुधा तिला थांबवत म्हणते, रेश्मा तू पुढे ये आणि ही माझ्या सार्थकची होणारी बायको आहे, त्यामुळे आजचा हळदी कुंकवाचा मान माझ्या रेश्माला आहे। असं म्हणता क्षणी इकडे आनंदीच्या आईला मात्र राग खूपच अनावर होतो आणि आनंदीची आई सुधाच्या समोर जाऊन तिला असं म्हणते की या घरामध्ये माझ्या मुलीचं लग्न झालं आहे, त्यामुळे सार्थक सरांची बायको म्हणून माझ्या मुलीलाच हळदी कुंकवाचा मान आहे। त्या क्षणी लगेच सुधा म्हणते, पण मी हिला माझी सून मानत नाही। त्यावेळेस आनंदीची आई असं बोलते की तुम्ही मानू अगर ना मानू, परंतु या घरची सून आणि सार्थकची बायको म्हणून माझ्या मुलीचाच हळदी कुंकवाचा मान आहे। असं म्हणून सगळ्यांसमोर आता आनंदीच्या आईने इकडे सुधाचा चांगल्याच मात जिरवलेला असतो आणि त्याचबरोबर रेश्माचा सुद्धा घोर अपमान केलेला असतो। आता खरोखरच सुधा आनंदीला हळदी कुंकू लावून तिला सार्थकची बायको म्हणून स्वीकारेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।